वेलकम टू टॉप व्हिडिओज. पण एक छोटा अपडेट आहे. आता आपल्या चॅनलचं नाव बदललं आहे. नवीन नाव आहे महाभरती अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती 2026साठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न. हे प्रश्न 100% एक्झाममध्ये येऊ शकतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या महाभरती अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यातील 5 तरी प्रश्न नक्की येणार. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली? तर प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा प्रश्न मागील पेपरमध्ये सुद्धा विचारला गेला आहे. याचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861. याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. ब्रिटिश काळात भारतात सुरुवातीला वेगवेगळी न्यायालये म्हणजेच सुप्रीम कोर्ट्स आणि सदर अदालत स्वतंत्रपणे कार्यरत होती. या व्यवस्थेमध्ये एकसंधता नव्हती. म्हणून ब्रिटिश संसदेने इंडियन हाय कोर्ट्स ॲक्ट 1861 हा कायदा केला, म्हणजेच भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861. याचे उत्तर होईल पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र खालीलपैकी कोणत्या प्रदेशावर नाही? हा प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहे. या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र खालीलपैकी कोणत्या प्रदेशावर नाही असे विचारले आहे. तर या क्वेश्चनचे योग्य आन्सर होईल पर्याय क्रमांक ब, लक्षद्वीप. लक्षद्वीप हे केरळ उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येते. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र खालील प्रदेशांवर आहे: महाराष्ट्र, गोवा, दादरा व नगर हवेली, दमण व दीव. परंतु लक्षद्वीप हे या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. म्हणून याचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, लक्षद्वीप. पुढचा प्रश्न, पळसाला पाने तीनच या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. तर आपल्याला यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. याचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, म्हणजे सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. याचे थोडक्यात आपण एक्सप्लेनेशन पाहूया. पळसाला पाने तीनच ही म्हण अशी आहे की परिस्थिती कुठेही गेली तरी बदलत नाही, म्हणजेच सर्वत्र एकसारखीच अवस्था असते. पळसाच्या झाडाला साधारणतः 3च पाने असतात. ही गोष्ट स्थिर असल्यामुळे या म्हणीतून बदल न होणारी, सारखीच राहणारी परिस्थिती असा अर्थ घेतला जातो. पुढचा प्रश्न, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही? यावरती एक्झाममध्ये खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. तर याचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक क, अनिल. या ठिकाणी अनिल म्हणजेच वारा, हवा असा होतो. तर इतर पर्याय हे पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. जल, तोय, उदक हे पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. म्हणून याचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक क. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन सिंधू कशाशी संबंधित आहे? हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, नोट करू शकता. तर याचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, इराणमधून भारतीयांची सुटका. ऑपरेशन सिंधू हे भारत सरकारने राबवलेले एक बचाव अभियान आहे. या मोहिमेअंतर्गत इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम करण्यात आले आहे. म्हणून याचा संबंध
परदेशातून भारतीयांची सुटका याच्याशी आहे. पुढचा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO कोण आहेत? तर हा प्रश्न चालू घडामोडीवर आहे, त्यामुळे महत्त्वाचा असणार आहे. तर मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सत्य नाडेला, म्हणजेच याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, सत्य नाडेला. सत्य नाडेला हे मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO आहेत. ते 2014 पासून या पदावर कार्यरत आहेत. तर आपण इतर ऑप्शनचे सुद्धा विश्लेषण पाहूया. सुंदर पिचाई हे गुगल अल्फाबेटचे CEO आहेत. तर टिम कुक हे ॲपलचे CEO आहेत. आणि एलॉन मस्क हे टेस्ला आणि स्पेस एक्सशी संबंधित आहेत. म्हणून याचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, सत्य नाडेला. पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात? तर हा प्रश्न बेसिक आहे परंतु महत्त्वाचा आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे सोपवतात. म्हणजे याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क, राष्ट्रपती. भारताच्या संविधानानुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आपला राजीनामा प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे राष्ट्रपती यांच्याकडे सादर करावा लागतो. हे प्रावधान कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये दिलेले आहे. म्हणून याचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक क. पुढचा प्रश्न, भारतात सध्या एकूण किती उच्च न्यायालये आहेत? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि पुन्हा रिपीट सुद्धा होऊ शकतो. तर याचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक क, 25. याचे थोडक्यात आपण माहिती पाहूया. भारतीय संविधान म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये उच्च न्यायालयांबाबत तरतुदी ह्या कलम 214 आणि 231 मध्ये दिलेल्या आहेत. ते काय आहेत आपण पाहूया. कलम 214 मध्ये प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असावे असे म्हटले आहे. यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असावे म्हणजे आदर्श स्थितीत प्रत्येक राज्याला स्वतःचे स्वतंत्र उच्च न्यायालय असते. आता कलम 231 बद्दल माहिती पाहू. या कलमानुसार संसदेला अधिकार आहे की 2 किंवा अधिक राज्यासाठी किंवा राज्य प्लस केंद्रशासित प्रदेशांसाठी एकच संयुक्त उच्च न्यायालय स्थापन करता येते. तर याचे उदाहरण मुंबई उच्च न्यायालय, महाराष्ट्र, गोवा, दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव यांच्यासाठी मुंबई उच्च न्यायालय कार्य करते. यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. म्हणून याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक क, 25. पुढचा प्रश्न आहे, मी निबंध लिहिला असेल या वाक्याचा काळ ओळखा. प्रत्येक परीक्षेमध्ये काळावर एक तरी प्रश्न विचारलेला असतो आणि अशाच प्रकारचा प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये 100% येणार. या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक क, पूर्ण भविष्यकाळ. आपण पूर्ण भविष्यकाळाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. या वाक्यामध्ये असेल हा शब्द भविष्यकाळ दर्शवतो. लिहिला ही क्रिया पूर्ण झालेली दाखवते. म्हणजेच ही क्रिया भविष्यात कधीतरी पूर्ण झालेली असेल असा अर्थ होतो. त्यामुळे हा पूर्ण भविष्यकाळ आहे. पूर्ण भविष्यकाळाची व्याख्या पाहूया. ज्या वाक्यामध्ये एखादी क्रिया भविष्यकाळातील ठराविक वेळेपर्यंत पूर्ण झालेली असेल असा अर्थ व्यक्त होतो त्या काळाला पूर्ण भविष्यकाळ म्हणतात. तर ट्रिक म्हणून पूर्ण भविष्यकाळाची रचना कर्ता अधिक क्रियापदाचा भूतकाळी रूप अधिक
असेल किंवा असेन किंवा असतील अशा प्रकारची ही ट्रिक आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक क. पुढचा प्रश्न, यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे. या ठिकाणी यथाशक्ती या शब्दाचा समास ओळखायचा आहे. तर याचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, अव्ययीभाव समास. ते कसे पाहूया. यथाशक्ती याचा विग्रह असा होतो की शक्तीप्रमाणे किंवा शक्तीनुसार. अव्ययीभाव समासाचे व्याख्या पाहूया. ज्या समासात पहिले पद प्रधान म्हणजे महत्त्वाचे असते आणि सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषण अव्ययासारखा केला जातो त्याला अव्ययीभाव समास म्हणतात. यथाशक्ती शब्दाची फोड ही यथा हा संस्कृत उपसर्ग आहे आणि शक्ती म्हणजेच यथा अधिक शक्ती. येथे यथा या अव्ययाला अधिक महत्त्व आहे ज्याचा अर्थ प्रमाणे असा होतो. या समासामध्ये पहिला शब्द बहुतेक वेळा अव्यय असतो. उदाहरणार्थ यथा, प्रति, उप इत्यादी. हे शब्द लक्षात ठेवून आपण एक्झाममध्ये हा समास ओळखू शकतो. पुढील प्रश्न, उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. तर हा प्रश्न कन्फ्युजिंग आहे. यामध्ये विद्यार्थी कन्फ्युजन करतात. उंट या शब्दाला ई प्रत्यय लावून किंवा इन प्रत्यय लावून उंटीन असे करतात, परंतु हे चुकीचे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, सांडणी. म्हणजे उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांडणी असे होते. मराठी व्याकरणामध्ये काही प्राण्यांची स्त्रीलिंगी रूपे ही मूळ शब्दांपेक्षा पूर्णपणे वेगळी असतात. त्यांना अनियमित स्त्रीलिंगी रूपे असे म्हटले जाते. याच प्रकारात हे उदाहरण असे आहे. उंट हा पुल्लिंगी आहे तर त्याचे स्त्रीलिंगी रूप सांडणी असे होते. त्यामुळे हा क्वेश्चन काळजीपूर्वक लक्षात ठेवायचा आहे. पुढील प्रश्न, नुकत्याच झालेल्या अहवालानुसार भारतातील सर्वात लांब सागरी पूल अटल सेतू कोणत्या शहरांना जोडतो? अत्यंत इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर याचे उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, मुंबई ते नवी मुंबई. याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. या पुलाचे नाव अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतू. या पुलाची लांबी आहे, हा पूल 21.8 किलोमीटर लांब आहे. सागरावरील लांबी 16.5 किलोमीटर आहे आणि जमिनीवरील लांबी 5.5 किलोमीटर आहे. एक्झाममध्ये अटल सेतूची लांबी सुद्धा विचारली जाऊ शकते. हा भारतातील सर्वात लांब सागरी पूल आहे. हा पूल दक्षिण मुंबईतील शिवडीला नवी मुंबईतील रायगड जिल्ह्यातील न्हावाशेवाशी जोडतो. याचा फायदा असा आहे की मुंबई ते नवी मुंबई प्रवासाचा वेळ 2 तासांवरून केवळ 15 ते 20 मिनिटात आपण पार करू शकतो. महत्त्वाचा प्रश्न आहे, मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली? तर याचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ड, बेटी बचाओ बेटी पढाओ. नोट डाऊन करून घेऊ शकतात. ही योजना 22 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील पानिपत येथून सुरू केली होती. याचे ठिकाण सुद्धा विचारले जाऊ शकते, त्यामुळे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, पाण्यामधील हवेचा बुडबुडा कोणत्या भिंगासारखा कार्य करतो? हा प्रश्न एक्झाममध्ये नक्की येऊ शकतो. तर याचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ब,
अंतर्वक्र. याचे स्पष्टीकरण पाहूया. पाण्याचा बुडबुडा बाहेरून पाहिल्यास तो गोलाकार म्हणजेच बहिर्वक्र दिसतो. जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरळ माध्यमात प्रवेश करतात म्हणजे पाण्यातून हवेचा बुडबुडा होतो तेव्हा ते मुख्य अक्षापासून दूर जातात. याचे कार्य कसे होते? बुडबुड्यातून जाताना प्रकाश किरण विशालित होतात. ही क्रिया अंतर्वक्र भिंगामध्ये घडते. म्हणून पाण्यातील हवेचा बुडबुडा हा अंतर्वक्र भिंगासारखा कार्य करतो. बुडबुड्याचा आकार असेल तर बहिर्वक्र, पण त्याचे कार्य अंतर्वक्र भिंगासारखे असते. बुडबुड्याचा आकार यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढील प्रश्न, भारतातील पहिली मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात सुरू झाली? तर याचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक क. सुरुवात ही भारतातील पहिली मेट्रो 24 ऑक्टोबर 1984 रोजी कोलकाता म्हणजे तेव्हाचे कलकत्ता शहरात सुरू झाली. तर ही डेट विचारली जाऊ शकते. मार्ग कसा होता? तर पहिला प्रवास एस्प्लानेड ते भवानीपूर आताचे नेताजी भवन या 3.4 किलोमीटरच्या अंतरात झाला होता. भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो मार्च 2024 मध्ये कोलकाता येथेच हुबळी नदीच्या पात्राखालून धावणारी देशातील पहिली अंडर वॉटर मेट्रो सेवा देखील सुरू केली. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न नंतरचा, सूर्यापासून मिळणारी ऊर्जा कोणत्या प्रक्रियेमुळे निर्माण होते? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, केंद्रकीय सम्मीलन म्हणजेच न्यूक्लिअर फ्युजन. याचे आपण थोडक्यात स्पष्टीकरण पाहूया. सूर्यामध्ये ऊर्जा कशी निर्माण होते हे समजून घेऊया. सूर्याच्या केंद्रभागात प्रचंड तापमान आणि दाब असतो. या स्थितीत हायड्रोजनचे 2 हलके अणू एकत्र येतात आणि त्यापासून हेलियमचा एक जड अणू तयार होतो. या प्रक्रियेला केंद्रकीय सम्मीलन म्हणतात. या प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात ऊर्जा उष्णता आणि प्रकाशाच्या स्वरूपात बाहेर पडते. हीच ऊर्जा पृथ्वीपर्यंत पोहोचते. अशा प्रकारे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ब. पुढील प्रश्न, भारताचा पहिला सायबर सुरक्षा प्रकल्प कोठे सुरू झाला? क्वेश्चन रिपीट होऊ शकतो, खूप इम्पॉर्टंट आहे, नोट करू शकतात. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, मुंबई. प्रकल्पाचे नाव आहे महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प म्हणजेच महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट. याचे ठिकाण आहे, हा प्रकल्प मुंबईतील महापे येथे उभारण्यात आला आहे. पुढील प्रश्न, लोकहित याचिका म्हणजेच PIL ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहे? प्रश्न बेसिक आहे परंतु इम्पॉर्टंट आहे. PIL म्हणजेच पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, अमेरिका. तर लोकहित याचिका या संकल्पनेचा उगम 1960च्या दशकात अमेरिकेत झाला. तेथे याला सोशल ॲक्शन लिटिगेशन म्हणतात. भारतात ही संकल्पना रुजवण्याचे मुख्य श्रेय सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती PN भगवती आणि न्यायमूर्ती VR कृष्ण अय्यर यांना दिले जाते. तर PILचे जनक म्हणून सुद्धा या दोघांचे नाव आहे
म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र सर्वात मोठे आहे? राज्याच्या लोकसंख्येनुसार विचारलेले आहे. प्रश्न रिपीट होऊ शकतो. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, गुवाहाटी उच्च न्यायालय. माहिती पाहूया आपण. गुवाहाटी उच्च न्यायालय हे राज्याच्या संख्येनुसार भारतातील सर्वात मोठे उच्च न्यायालय आहे. याच्या अधिकार क्षेत्रात 4 राज्ये येतात आणि ते राज्य आहेत मिझोरम, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड. यामध्ये पूर्वी 7 राज्य होती, पण 2013 मध्ये मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरासाठी स्वतंत्र न्यायालये स्थापन झाली. यावरती क्वेश्चन विचारण्यात येऊ शकतो. शेवटचा आणि अतिमहत्त्वाचा प्रश्न, ॲडव्होकेट जनरल म्हणजेच महाधिवक्ताची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, कलम 165. कलम 165 हे महाधिवक्त्यासाठी आहे, तर कलम 76 हे भारताच्या महान्यायवाद्यासाठी म्हणजेच अटर्नी जनरलसाठी आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच इम्पॉर्टंट प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.